पंढरपुरातून एक सकारात्मक आणि महत्त्वाची बातमी। गो सन्मान अभियानाच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे। गो संरक्षण, संवर्धन आणि गोमातेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी पंढरपुरातील नागरिक व गोरक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या उपक्रमात उत्सवस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शांततेत आणि संघटित पद्धतीने प्रशासनापर्यंत आपली भूमिका मांडण्यात आली। या निवेदनाची प्रशासनाकडून सकारात्मक दखल घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून पुढील काळात यावर ठोस पावले उचलली जातील अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या प्रसंगी गोरक्षकांनी तहसीलदारांना निवेदन देत आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केली। त्यामुळं आज तिथं प्लास्टिक कचरा खात आहेत, म्हणजे हे खरंच फार मोठा अपमान ही मंदिर समिती त्या गोमातेचा करते। आम्ही वारंवार प्रश्न मांडतोय, पण शासन दुर्लक्ष करतंय। राजमातेचा दर्जा पूर्ण देशातून मागणी असताना तरी पण नुसतं कागदावर सगळेजण निवडणुकीपुरतं गोमातेला महत्व दिलं जातं, पण बाकीच्या दिवसामध्ये पूर्ण दुर्लक्ष केलं जातं। आज चंद्रभागेच्या पात्रामध्ये या पंढरपूर शहरामध्ये कमीत कमी हजारो गोमाता आहेत, त्या प्लास्टिक कचरा उकंड्यावरचं खाऊन आपली उपजीविका करते। ही आपल्या देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे। हजारो वर्षापासून इथं गोमातेचं वास्तव्य आहे, पण आम्ही प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करते। तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की चंद्रभागेमध्ये ज्या गोमाता फिरतात त्या गोमाता मंदिर समितीच्या ताब्यात देणं गरजेचं आहे, कारण मंदिर समिती कमीत कमी 2-4 कोटी रुपये गोमातेच्या नावावर खाते आहे। त्यामुळं कचरा खाऊन गोमातेचा मृत्यू होत आहे। येणाऱ्या काळामध्ये आमच्या या मागणीची दखल नाही घेतली तर आम्हाला सगळ्या गोमाता गोळा करून या तहसीलमध्ये आणून सोडावे लागतील, तहसीलमध्ये आणून बांधावे लागतील, राहिलेल्या थोड्या प्रांत ऑफिसला बांधावे लागतील किंवा जिल्हाधिकारी साहेबांच्या ऑफिसमध्ये बांधावे लागतील। कारण गोमातेचा अपमान साक्षात पांडुरंगासमोर होतोय, तो आम्हाला कदापिही सहन होत नाही। त्यामुळं महाराजांनी जी आज इथं मोर्चा काढलाय त्याला आमच्या महर्षी वाल्मिकी संघाचा व आमच्या सर्व संघटनांचा आमचा जाहीर पाठिंबा आहे। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय भीम। आज सर्व गोभक्तांच्या वतीनं गाईला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी सर्व भारतभर आंदोलन चालू आहे। सह्यांची मोहीम केलेली आहे आणि ती सह्यांची मोहीममध्ये तहसीलदारद्वारे शासनाला कळावं यासाठी आजच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। गाई ही जन्मापासून मरेपर्यंत मनुष्याला उपयोगी पडते। जसं जसं यांत्रिकीकरण झालं तसं तसं शेतीचं वाटोळ होत गेलं, कारण आपण गोवंश आणि गाय याला आपण उपयोगात आणत नाही आणि ते आणण्यासाठी त्याची गाईचं महत्त्व कळण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। आणि विश्व हिंदू परिषदेनं निरनिराळे गो अनुसंसाधन केंद्र निर्माण केले आणि त्यातर्फे जी भाकड गाय असते ती सुद्धा वर्षाला 50,000 उत्पन्न मिळवून देऊ शकते, हे सिद्ध करून झालेलं आहे। जसं शेणखत आहे, विविध प्रकारचे औषध आहे आणि साबण आहे, शॅम्पू आहे, याच्या मार्फत युवकांना निघणारे उद्योगसुद्धा या गायीतर्फे आपण निर्माण करून देऊ शकतो, हे विश्व हिंदू परिषद सिद्ध केलेलं आहे। आणि गाय ही जगावी आणि तिचं संगोपन व्हावं यासाठी याच्यामध्ये संपूर्ण भारतभर गोशाळेचं निर्माण केलेलं आहे। त्याचबरोबर ही गाय वाचावी यासाठी बजरंग दलाचे आणि गोभक्त सर्व भारतभर गोरक्षाचं आंदोलन करत आहेत, पण काही ठिकाणी अमानुष अत्याचार हे गोभक्तावर सुद्धा होत आहेत। त्यासाठी ह्या गोभक्ताचे अत्याचार बंद व्हावेत यासाठी आणि समाजात सपोर्ट ह्या गोष्टी जाव्यात यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। पण मी आपल्यातर्फे सरकारला सांगू इच्छितो, जर ह्यापुढे गोभक्तावर जर वार झाले, अत्याचार झाला तर हा गोभक्त गप्प बसणार नाही, जोरदार आंदोलन करत
आणि गौवंशाला कुठल्याही परिस्थितीत आमचा प्राण गेला तरी आम्ही त्याला मरू देणार नाही असं मी वचन देतो. जय गोमाता, जय गोमाता. आज 27 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर येथे तहसीलदार साहेबांना पूर्ण तालुक्यातून जवळजवळ 5,000 सह्यांचं आवेदन दिलेलं आहे की पूर्ण भारतभर गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू व्हावा व गायीवर जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा गोरक्षकांकडून ज्या गायी पकडल्या जात आहेत त्याचं व्यवस्थित संगोपन व्हावं, गायीला त्याचा मान सन्मान परत मिळावा म्हणून पूर्ण भारतभर पूर्ण तहसील कार्यालयांमध्ये जवळजवळ 5,500 तहसीलदार कार्यालयांमध्ये प्रत्येक तहसीलमधून 10 ते 20,000 पर्यंत सह्या गेलेल्या आहेत. पूर्ण भारतभर अभियान गोवंशाचं रक्षण व्हावं म्हणून आजच्या दिवशी केलेलं आहे. पंढरपूर येथे बजरंग दल, समस्त वारकरी संप्रदाय व सर्व गोरक्षकांच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. जय श्रीराम.